हे लग्न करायला तयार आहे. आर यू शुअर? म्हणजे तुझा खरंच होकार आहे ना या लग्नाला नेहा? परीसाठी. परीच्या भविष्यासाठी. मी हे लग्न करायला तयार आहे. काय हे? हा, ही मुलगी अजून किती तात्कळत ठेवणार आहे आपल्याला? किती वेळ गेला? ज्या मुलीचं पहिलं लग्न असतं ना, ती पण एवढ्या वेळात होकार देऊन मोकळी होते. पण हिचं बघा किती वेळ लावतीये. इथे मुलगा ओळखीचा नाहीये का आपल्या? आहे की सुप्रसिद्ध परांजपे वकील आहेत ना हे. मग तरी सुद्धा बघा किती वेळ लावते ती. आता यांचं पहिलं लग्न, तिचं दुसरं लग्न, तरी सुद्धा यांनी तिला मागणी घातली, तरी सुद्धा वेळ घालवते. तरी पण बोलत नाही काही. किती वेळ घालवणार ही? शी बाबा, मला तर काही कळतच नाही. याला काही अर्थ नाहीये. बोलत नाही म्हणजे काय? मी काय म्हणते, काकू तिथे काय चाललंय हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही? मी तिकडे जाऊन बघूनच येते ना, म्हणजे मग समजेल आपल्याला काय चाललंय ते. जातेच मी आणि आता बघूनच. अरे यश, यश, काय झालं? काय झालं? काय बोलली नेहा? लवकर सांग. यश, काय झालं? काय नेहा, काय तुमचं काय बोलणं झालं? नेहा, काय झालं? बोलणं सांग ना. फायनली नेहाने जो काय तो निर्णय घेतलाय. असं कोड्यात काय बोलतोय? जे काय ते स्पष्ट बोल ना. काय नेहा, काय निर्णय घेतलायस तू? आजपर्यंत मी जे काय केलं ते फक्त परीसाठी केलं. तीच माझं आयुष्य आणि तीच माझं भविष्य. जर तिची इच्छा असेल आणि माझ्या लग्न करण्याने तिच्या आयुष्याचं भलं होत असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे. नेहा, तू किती आनंदाची बातमी दिली आहे. मी म्हटलं होतं की नाही, मी म्हटलंच होतं की आमची नेहा एकदम समजूतदार आहे. ती जो निर्णय घेईल तो अगदी विचारपूर्वकच घेईल. हो की नाही? हो की नाही? हो. अभिनंदन, अभिनंदन नेहा. परांजपे, अभिनंदन परांजपे, तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद. नेहाजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्यात. मला खरंच काय बोलावं सुचतच नाहीये. माझा निर्जळी उपास कामी आला. देवच पावला. आपल्या नेहाने इतकी चांगली बातमी आणली आहे. तोंड तरी गोड कर सगळ्यांची. हो हो, मी साखर घेऊन येते. यश, तू जिंकलंस रे बाबा. मी फक्त निमित्त आहे काकू. खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही आमच्याकरता जे काही केलंय त्याबद्दल मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. तुम्ही सगळे इथे काय करताय? तू जसं यांना परीक्षेत पास केलंस ना तुझ्या, तसं तुझ्या आईनी पण त्यांना पास केलंय. म्हणजे आता न्यू फ्रेंड माझा बाबा होणार? येस. बाळा, आता सगळं तुझ्या मनासारखं होणार. नेहा, तू जावई बापूंच्या शेजारी उभी राहा.
मी तुमची सगळ्यांची दृष्ट काढणार आहे. माझीच मेलीची नजर लागायची नाही तर. तुम्हा तिघांना असं एकत्र बघून मला अगदी भरून आलंय. अगदी शोभून दिसतोय जोडा. नेहा, तुझा एकटेपणा कायमचा संपला. हो, आणि आमचीही काळजी मिटली. हो ना. आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. हिने होकार दिलाय ना, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर पुढची बोलणी करायलाच हवीत, है की नाही? थांबा थांबा थांबा, एवढी घाई कसली आहे? अहो, असं काय करता? आता घाई करायलाच हवी. तुमच्या दोघांचं जोवर मार्गी लागत नाही ना, तोवर मला चैन पडणार नाही. मला म्हणजे आपल्या सगळ्यांना चैन पडणार नाही. काय तुम्ही? आता आपण एक काम करूया, आपण मस्तपैकी एक फॅमिली फोटो काढूया. थांबा, माझ्या मोबाईल मध्ये काढूया. हा, या काकू, या इकडे या. काका या ना, या इकडे या, मध्ये उभे राहा. आणि आता हसायचंय मस्तपैकी सगळ्यांनी. अगं नेहा, बाहेर काय बघतीयेस? चीज. एवढं काय लिहितोस त्याच्यामध्ये माझ्यापासून लपून? दाखवण्यासारखं नाहीये, सिक्रेट आहे म्हणूनच लपवतोय ना. सिक्रेट? हो माझ्यापासून? हो. असं काय सिक्रेट आहे जे मला माहित नाहीये? एक मिनिट, दाखवण्यासारखं नाहीये म्हणूनच लपवतोय मी. ते सिक्रेट आहे, मी नाही दाखवणार. मला बघायचं, बघू दे. मी दाखवणार नाहीये. इकडे दे, मला अरे मी दाखव दाखवणार काय नाही ते. तुला. ऑल राईट, थँक्यू. पश्चाताप का बरं? कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय तुला? मला नाही काय सर, हा मला झालेला पश्चाताप नाहीये. हा पश्चाताप म्हणजे तुझं भविष्य आहे. माझं का? सांगतो कसं आहे. मी कानी कपाळी ओरडतो तुझ्या की अरे यश, मान्य कर, तुझं नेहावरती प्रेम आहे, तिला जाऊन सांग, किंवा माझ्याजवळ तरी मान्य कर. बरोबर आहे, तुला आता हे बोलायचं ऐकायचा कंटाळा आलेला आहे, बरोबर. पण लक्षात ठेव, एक दिवस येईल ज्या दिवशी तू याच खांद्यावरती डोकं ठेवशील आणि म्हणशील की समीर, माझं चुकलं, मला आता वाईट वाटतंय, मी बोलायला हवं होतं, मला पश्चाताप होतोय. तो पश्चाताप हा आहे तुझं भविष्य. बरं, आता आपण ब्रेकफास्ट करूया, नाही तर ब्रेकफास्ट न केल्याचा आपल्याला पश्चाताप होईल. शी फारच वाईट होता.
तुला आवडतं म्हणून करायला सांगितलंय मी. खा भविष्य ठरवणार आहे. खा चल. कालपासून नेहा आणि परीशी काही बोलणंच झालेलं नाहीये. काय करत असतील त्या दोघी? मला त्यांची फार आठवण येते. कसं असेल त्यांचं भविष्य? मी काय त्यांच्याशी चाललंय तुझं? काय बडबडतोस? अरे तू आता नेहाला फोन करत होतास ना, मग तुझ्या मनातल्या भावना मी फक्त शब्दामध्ये व्यक्त केल्या. वेगळा नंबर डायल करतोय मी. हा, कोणाला? वाधवानीला, ज्याला तू फोडणार होतास. अरे पश्चात्ताप लक्षात ठेवा. समीर, मला एक गोष्ट सांग. हम्म. आपण ऑफिसमध्ये जे काम करतो त्यापैकी तुला काही लक्षात आहे की तुला फक्त आता एवढंच माहिती आहे, यश तुझं नेहावर प्रेम आहे, नेहाचं तुझ्यावर प्रेम आहे, बस दॅट्स इट. असं बोलतोस ना माझ्याशी? ही डायरी आहे ना, ही डायरी मी आता बघ, आता ही डायरी ना मी आता ही डायरी जाऊन नेहाला दाखवतो. नक्की? दाखवतो मी जाऊन. जा. बघा मी चाललोय. मग जा ना. बघा यश. ए, मस्करी करतोय मी, उगाच काहीतरी असं करू नको, कळलं ना? बस गपचूप. अरे मग मान्य कर ना यार, मी थकलोय आता हे बोलून. मान्य कर ना तुझं तिच्यावरती प्रेम आहे यार. ते नाही तर भविष्य हेच आहे, पश्चात्ताप. हे परांजपे अंकल आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पास झालेत. ते आपल्या घरात बाबा म्हणून राहू शकतात. तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. ये लग्न करायला तयार. माझा निर्जळी उपास कामी आला. तुझा एकटेपणा कायमचा संपला. हो, आणि आमचीही काळजी मिटली. आपण मस्तपैकी एक फॅमिली फोटो काढूया. नेहा, किती हाका मारल्या तुला? कुणाचा विचार करत होतीस? नाही काकू, तू नाही म्हणालीस तरी मला जे कळायचं ते कळलंय. हा घे प्रसाद. मी तुझ्यासाठी देवळात गेले होते. इतके दिवस तुझ्यासाठी त्याला वेठीला धरलं होतं. आता काही चांगलं घडतंय तर म्हटलं आभारही मानले पाहिजेत. आमच्यासाठी आमच्या मुलीचं लग्न ठरतंय. एकीकडे लग्न ठरल्याचा आनंद आहे, मोठी जबाबदारी पार पाडल्याचं समाधान आहे, आणि दुसरीकडे तू परकी होणार, आमच्यापासून दूर जाणार म्हणून वाईट पण वाटतंय. मी सांगितलं देवाला, जे ठरलंय ते निर्विघ्नपणे पार पडू दे. माझ्या नेहाचा संसार सुखाचा होऊ दे. माझ्यासाठी काय मागितलं विसरलेत ना? अशी कशी विसरेन मी? तुझ्यासाठी पण मागितलंय. हे घे प्रसाद. पण काय मागितलं? मी त्याला म्हंटल, आमच्या परीला यश दे, आनंद दे, खूप साऱ्या गमती जमती दे. पण देवाने ऐकलं का? हो, ऐकलं ना. तेच तर सांगायला मी इकडे आले ना. आता तुम्ही दोघे बाहेर जा, मी माझी पोळी करते. पण आम्ही दोघे इथे असलो तर काय बिघडलं? माझी पोळी बिघडणार आहे ना. मी काम करताना कोण बोललेलं मला नाही आवडत. अगं बाई, असं आहे का? बरं बरं, या निघते हा मी. अहो काकू, थांबा ना, एवढी काय घाई आहे? अगं बाई, आमचं लगीन घर आहे, खूप कामं पडलीत. आतापासून आवरावरी करायला नको का? नेहाजी, अगं बाई, मी लगीन घाई म्हंटल आणि साक्षात जावई बापू समोर उभे. बरं, तुम्ही बोलत बसा, मी निघते आता. तुम्ही इथे असे अचानक?
तुमची ऑफिसला जाण्याची वेळ आहे ना, मी तुम्हाला सोडायला आलो. हो, त्याची काही गरज नाही. मी जाईन माझी. नेहाजी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा तुम्ही एकट्याच होता. पण तुम्ही कशाला त्रास करून घेताय? माझं नेहमीच आहे. तुमच्यासाठी हे नेहमीच असलं तरी माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे ना. आय मीन माझं पहिलंच लग्न आहे ना. होणाऱ्या बायकोला अचानक भेटायला जाणं, अचानक आपण समोर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघणं, ती आपली खूप काळजी करत असल्यामुळे कितीही आपल्याला नको नको म्हणत असली तरी तिला ऑफिसला सोडायला जाणं, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला सांगू नेहाजी, मला यातलं काहीच मिस नाही करायचंय. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हाय परी बेटा. हाय, गुड मॉर्निंग न्यू फ्रेंड. गुड मॉर्निंग. काय चाललंय? परीची स्पेशल छोटी पोळी. ओ, क्या बात है. आमची परी एवढ्या लहान वयात पोळी बनवायला शिकली आहे. हा, आईने शिकवली. मला वाटलंच होतं. त्या आईकडून आता ती पण बरंच काय काय शिकणार आहे. तीन डबे, एक माझा, एक तुमचा. मग तिसरा कोणाचा आहे? यश सर. परी, नेहा, मला माहिती तू निघायच्या गडबडीत असशील, पण तू कदाचित टिफिन भरत असशील असं मला वाटलं, म्हणून तुला फोन केला. ऐक ना, आज येताना प्लीज थोडीशी गाजराची कोशिंबीर घेऊन येशील का? खूप दिवस झाले खाऊन. फ्रेंड. कोण बोलतोय? नेहाजी आणि आमच्या परीचे तुम्ही फ्रेंड, म्हणून मी तुमचा फ्रेंड. परांजपे. तुम्ही असं काय करताय? आता जिथे नेहाजी तिकडे मी असणारच ना. तुम्ही असं काय करता हो? का बरं माझ्या बायकोला, म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला कामाला लावता? तुमच्यामुळे त्या बिचाऱ्या किचन मध्येच आहेत नेहाजी. मी आल्यापासून माझ्याशी बोलायला त्यांना वेळही नाही मिळालाय. मी सांगितलं त्यांना की असं दुसऱ्यांसाठी टिफिन वगैरे करण्याची आता आवश्यकता नाही. माझं ऐकतच नाही आहेत त्या. त्यांना तुमचीच काळजी. त्यांचा होणारा नवरा काय सांगतो याचं त्यांना काहीच नाही. आता माझ्या जागी जर तुम्ही असला असतात तर तुम्हाला काय वाटलं असतं याचा विचार करा ना. मी आपलं का सांगितलं तुम्हाला? कारण तुमच्यात चांगली मैत्री आहे ना. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे मलाही खरं तर आता टिफिनची वगैरे काही गरज नाहीये. मी करीन काही मॅनेज. हे तुम्हाला लक्षात येत आहे, पण हे नेहाजींच्या लक्षात यायला हवं ना. मी बोलतो नेहाशी, नक्की बोलतो. तुम्ही नका काळजी करू. मी ठेवू आता, मलाही निघायचंय. फोन? यशचा फोन आहे.